Hello, welcome once again with Preeti. As you know, we are going to start the series of the cases on a company law. And among that series, very first case we are going to see is the Salmon versus Salmon and Company Limited. Friends, there are two types of persons. Okay. One is a natural person like you and me, and another is a legal person whom the personality is attributed by the law. Now, among that, company is considered to be the legal person. दोन प्रकारचे पर्सन आहेत. एक नॅचरल पर्सन आहे तुमच्या माझ्यासारखे, आणि दुसरे आहे ते म्हणजे लिगल पर्सन, ज्यांना लॉ न पर्सनॅलिटी म्हणजेच राईट्स अँड ड्युटीज दिलेले असतात. ओके. त्याच्यामध्ये कंपनी काय सांगा तर लीगल पर्सन आहे. मग कंपनीला एक स्वतःच सेपरेट इंडिपेंडंट लीगल एक्झिस्टन्स आहे. से फॉर एक्झाम्पल बघा, जर तुम्ही एखादा रिलायन्सचा मोबाईल घेतलेला असेल, तर तुम्ही मुकेश अंबानींचा मोबाईल घेतला असं म्हणणार आहे का रिलायन्सचा? तर ऑफकोर्स रिलायन्सचा मोबाईल म्हणणार आहे. तुम्ही टीसीएसच्या बिल्डिंगच्या खालून चालला असला तर मी टाटांच्या बिल्डिंग जवळून चाललोय असं म्हणता की टीसीएसच्या बिल्डिंग मधून चाललेलं आहे असं म्हणतात? तर अर्थातच टीसीएसच्या बिल्डिंगच्या जवळून. ओके. सो कंपनीला स्वतःच एक इंडिपेंडेंट कॉर्पोरेट एक्झिस्टन्स आहे. एकदा का कंपनी रजिस्टर झाली की आतल्या मेंबर्सची आयडेंटिटी संपते, आणि आयडेंटिटी कुणाची होते तर कंपनीची आयडेंटिटी होते. त्यामुळे राईट्स पण कंपनीचे असतात, ड्युटीज पण कंपनीचे असतात, डेप्ट पण कंपनीचे असतात. ओके. नाव हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा एक्सप्लेन करणारी एक फेमस केस आहे. कंपनी हॅव अन इंडिपेंडंट कॉर्पोरेट लीगल पर्सनॅलिटी सेपरेट फ्रॉम मेंबर, आणि ती केस म्हणजे साल्मन वर्सेस साल्मन अँड कंपनी लिमिटेडची केस आहे. फ्रेंड्स, लेट स्टार्ट the facts of the case so that you can understand in detail. Okay. See, what happened in this case? There was one person called as Aaron Salman. Okay. साल्मनचा एक सोल प्रोप्रायटरशिप बिझनेस आहे, बूट आणि शू मॅन्युफॅक्चरिंगचा. वॉट इट नाव. त्या सालमन यांनी काय केलं माहितीये, आपला जो सोल प्रोप्रायटरशिप बिझनेस आहे ना, तो त्यांनी कन्वर्ट केला कशामध्ये तर एका लिमिटेड लायबिलिटी कंपनीमध्ये. सालमन इनकॉर्पोरेटेड दिस बिझनेस इन टू अ साल्मन अँड साल्मन कंपनी लिमिटेड. आणि ती कंपनी कशी बनवली तर लिमिटेड लायबिलिटी कंपनी बनवली, एक पब्लिक कंपनी बनवली. आता पब्लिक कंपनीसाठी मिनिमम मेंबर किती रिक्वायर्ड असतात तर 7 असतात. मग ते 7 मेंबर कोण होते तर साल्मन स्वतः आणि त्याचे 6 फॅमिली मेंबर जे आहेत ते काय झाले सांगा तर कंपनीचे शेअर होल्डर झाले. आणि त्याच्यामध्ये मेजॉरिटी शेअर्स कुणाकडे तर स्वतः साल्मनकडे त्याचे मेजॉरिटी शेअर्स आहेत इथं. आता 3 डायरेक्टर लागतात. तर ते 3 डायरेक्टर पण कोण झालं तर साल्मन स्वतः मॅनेजिंग डायरेक्टर झाले, आणि त्यांची 2 मुलं झाली डायरेक्टर. ओके. सो असं टोटल 3 डायरेक्टर्स पण साल्मन्सच झाले. 2 प्रकारचे कंपनीचे डेप्ट्स असतात. ओके. एक कंपनी बँकेकडून वगैरे किंवा काही आउटसोर्स न लोन घेते, तर ते काय असतं सांगा तर लोनच्या थ्रू घेतलेलं बॉरोइंग असतं. आणि दुसरं छोट्या छोट्या अमाऊंटचं लोन कंपनी पब्लिक कडून घेते, त्याला डिबेंचर्स म्हणतात. हे डिबेंचर 2 प्रकारचे असतात. काय, एक असतं सिक्युअर्ड डिबेंचर आणि दुसरं अनसिक्युअर्ड डिबेंचर. कधी जर कंपनी लिक्विडेशन मध्ये गेली तर सगळ्यात पहिल्यांदा जे सिक्युअर्ड डिबेंचर होल्डर्स असतात की नाही त्यांचं पेमेंट करायचं असतं, आणि मग अनसिक्युअर्ड डिबेंचर होल्डर्सना दिलं जातं. तर आता ह्या केसमध्ये एक इंटरेस्टिंग घटना काय घडली माहितीये, साल्मनना स्वतः कंपनीचे डिबेंचर होल्डर्स पण होते काय, आणि साल्मन बिकेम द सिक्युअर्ड डिबेंचर होल्डर्स. ओके. ज्यावेळेला कंपनी फॉर्म केली त्यावेळेला कंपनीचे असेट्स जास्त होते आणि लायबिलिटीज कमी होत्या, त्यामुळे कंपनी एक साऊंड गोईंग कन्सर्न होती. पण अनफॉर्च्युनेटली काही कारणामुळे कंपनी लॅटर बिकम इन्सॉल्वंट, कंपनीचं दिवाळं निघलं, कंपनी इन्सॉल्वंट झाली. आणि अर्थातच पेमेंट आधी कुणाचं द्यायला लागलं सांगा तर सिक्युअर्ड डिबेंचर होल्डर्सचा. त्यामुळे साल्मनला त्यांचे सगळे पैसे मिळाले. मग आता अनसिक्युअर्ड डिबेंचर होल्डरना मात्र काहीच नाही मिळालं. मग त्यांनी काय केलं सांगा तर हाऊस ऑफ लॉर्ड्स इंग्लंडमध्ये कोर्टात काय केली तर सूट फाईल केली, आणि असं म्हटलं की ही कंपनी फक्त एक शॅम आहे, एक खोटं नाव आहे कंपनीचा. प्रत्यक्ष सगळा कंट्रोल कुणाचा आहे तर साल्मन्सचा आहे. लोकांना फसवायला म्हणून ही कंपनी फॉर्म केलेली आहे. पण कोर्टानं काय हेल्ड केलं बघा. लेट्स चेक आउट द जजमेंट ऑफ द केस. ओके फ्रेंड्स. बघा काय झालं या केसमध्ये. द जजमेंट ऑफ द केस इज दॅट
इंग्लंड मधला हायेस्ट कोर्ट ऑफ अपील हाऊस ऑफ लॉर्ड यांनी या केसचा जो निकाल दिला तो साल्मन यांच्या फेवर मध्ये दिला. कोर्टानं सांगितलं की कंपनीच्या इंडिपेंडेंट कॉर्पोरेट एक्झिस्टन्स साठी काय महत्वाचं आहे तर कंपनीचं प्रॉपरली व्हॅलिडली रजिस्टर्ड होणं, कंपनीच्या मेमोरंडम वरती 7 इंडिपेंडेंट पर्सन्सची साईन असणं आणि या सगळ्या ज्या कंपनीच्या रजिस्ट्रेशनच्या रिक्वायरमेंट आहेत त्या कंपनीनं पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे वन्स कंपनी गेट रजिस्टर्ड it became independent corporate existence. Okay, so on the second point you can see here it held that the Salmon and Company Limited was a separate legal entity distinct from the shareholders. Okay, company have a independent corporate personality. Mr. Salmon कोण आहेत सिक्युअर्ड क्रेडिटर आहेत. ओके, त्यामुळे ऑफकोर्स अकॉर्डिंग टू रूल कंपनी जर कधी लिक्विडेशन मध्ये गेली तर पहिली प्रायोरिटी कुणाची असते तर सिक्युअर्ड डिबेंचर होल्डरची. त्यामुळे सिक्युअर्ड डिबेंचर होल्डर असल्यामुळं साल्मन हॅड अ प्रायोरिटी ओव्हर अनसिक्युअर्ड क्रेडिटर ड्युरिंग द इन्सॉल्व्हन्सी. अनसिक्युअर्ड क्रेडिटर आणि सिक्युअर्ड मध्ये आधी कुणाला मिळणार तर अर्थात सिक्युअर्डला मिळणार आहे. त्यामुळे पहिला पेमेंट कुणाला मिळणार आहे तर साल्मन्सना मिळणार आहे. ओके, सो कोर्ट एम्फसाइज इनकॉर्पोरेशन क्रिएट अन इंडिपेंडेंट कंपनी. इनकॉर्पोरेशन म्हणजे रजिस्ट्रेशन. एकदा कंपनी रजिस्टर्ड झाली तर कंपनी इंडिपेंडेंट कॉर्पोरेट पर्सनॅलिटी बनते आणि इवन जरी मेजॉरिटी शेअर्स एका व्यक्तीकडे असले तरी सुद्धा कंपनी ही इंडिपेंडेंट कॉर्पोरेट लिगल पर्सनॅलिटी आहे. सो पर्सनल लायबिलिटी कुड नॉट बी इम्पोज्ड ऑन द साल्मन बिकॉज ही फॉलोड ऑल द लिगल रिक्वायरमेंट ऑफ इनकॉर्पोरेशन. इनकॉर्पोरेशनचे सगळे लिगल रिक्वायरमेंट पूर्ण झालेले आहेत त्यामुळे सगळी रिस्पॉन्सिबिलिटी साल्मन वरती येणार नाहीये आणि कंपनीच्या नियमानुसारच लायबिलिटी काय होईल तर इम्पोज होईल. सो गॉट द पॉइंट. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन from examination point of view that a company have an independent corporate existence explain with the help of a Salmon versus Salmon and Company Limited. ज्याच्यामध्ये सिम्पली तुमच्या लक्षात आलं आपण काय बघितलं शॉर्टली. साल्मन एक बूट अँड शू मॅन्युफॅक्चरर होता, सोल प्रोप्रायटरशिप बिझनेस होता. पब्लिक कंपनीमध्ये त्यांनी कन्व्हर्जन केलं, लिमिटेड लायबिलिटी कंपनी फॉर्म केली. सुरुवातीला कंपनी एक सॉल्व्हंट कंपनी होती. अनफॉर्च्युनेटली कंपनी इन्सॉल्व्हन्सी मध्ये गेली. 7 मेंबर्स साल्मनच्याच फॅमिलीचे होते, डिरेक्टर्स साल्मनच्या फॅमिलीचे होते आणि म्हणून साल्मननी स्वतःला इवन सिक्युअर्ड डिबेंचर होल्डर पण केलेलं होतं. कंपनी लिक्विडेशन मध्ये गेल्यानंतर नियमानुसार कुणाला मिळालं सांगा तर ऑफकोर्स साल्मन्सने मिळालं. अनसिक्युअर्ड डिबेंचर होल्डरनी सूट फाईल केली की ही कंपनी शॅम आहे, फ्रॉड आहे. साल्मननी फक्त नावाला कंपनी फॉर्म केली आहे पण कोर्टानं सांगितलं की साल्मन्स फॉलोड ऑल द लिगल रिक्वायरमेंट. They made the incorporation of the company legally. Once company get incorporated, it become independent corporate existence, even though the majority shares are held by the one person. Okay, so in short तुम्ही काय शिकलात सांगा तर कंपनीला स्वतःचं सेपरेट इंडिपेंडेंट लीगल एक्झिस्टन्स आहे एकदा का कंपनी लिगली फॉर्म झाली की. गॉट द पॉइंट.